ईदच्या आनंदाच्या वातावरणात एक भयानक घटना समोर आली आहे। स्पीकर पाहण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर जुन्या भांडणाच्या रागातून लोखंडी कड्यानं आणि कोयत्यानं निर्गुण हल्ला करण्यात आला आहे। ही घटना पिंपरी चिंचवडमधील दापोडी येथील पवार वस्तीत घडली। मुलाची अवस्था गंभीर असून पोलिसांनी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। शनिवार 21 मार्च रोजी रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सुफियाननं बोलवल्यामुळे जखमी 15 वर्षीय मुलगा आपल्या काकाच्या मुलासोबत आणि आत्याच्या मुलासोबत पवार वस्ती येथे ईद निमित्त लावलेले स्पीकर पाहण्यासाठी गेला होता। तिथं आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून अचानक हल्ला चढवला। मुलाच्या कपाळावर लोखंडी कड्यानं जोरदार वार केला आणि डोक्याच्या मागच्या भागावर कोयत्यानं वार केला। हल्ल्यानंतर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या प्रकरणी जखमी मुलानं स्वतः दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं पुढील प्रमाणे आहेत: शिफ्तेन खान, आझम खान, सुफियान नौशाद अन्सारी आणि उमर। सर्व आरोपी हे पवार वस्ती दापोडी पिंपरी येथील रहिवासी आहेत। ईद सारख्या सणाच्या दिवशी अल्पवयीन मुलावर असा हिंसक हल्ला होणं हे अतिशय निंदनीय आहे। पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत आणि तपास सुरू आहे। अशा घटनांमुळे छोट्या मुलांवर होणारा हिंसाचार थांबवण्यासाठी समाजानं आणि प्रशासनानं काय भूमिका घ्यायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।